गेल्या 3 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः हाहाकार उडवलाय। अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। आता मी नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील हुनगुंदा या गावात आहे। आपण बघतोय जिल्हा परिषदेच्या वतीने भारतीय लष्कराला सुद्धा मदतीसाठी पाचारण करण्यात आलं होतं आणि मनूर संगम बामणी या गावातील लोकांची सुखरूप सुटका करून या ठिकाणी जे आहे त्यांना प्रथमोपचार केले जातात। आर्मीच्या वतीने या ठिकाणी मेडिकल कॅम्प लावण्यात आलाय। आपण बघतोय हुनगुंदा गावातील काही नागरिक या ठिकाणी आहेत। मनूर संगम आणि बामणी या सगळ्या गावातील नागरिक जे आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। भारतीय जवानाच्या वतीने या ठिकाणी लष्करी कॅम्प उभारण्यात आलाय आणि नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे। आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून जे आहे नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे जे साथीच्या रोगात सुद्धा मोठी शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने ही सगळी खबरदारी भारतीय सैन्य दलाच्या वतीने या ठिकाणी घेतली जाते। यापूर्वी सुद्धा हसनाळ रावणगाव गावात आर्मी दाखल झाली होती। त्यानंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा 15 दिवसाच्या अंतराने हे पावसाचं दुसरं संकट ओढावले आणि आताही जे आहे ते आर्मीच्या वतीने एसआरएफच्या जवानाच्या वतीने त्याचबरोबर एसडीआरएफ जवानाच्या मदतीने जे आहे ते गावातील नागरिकांची सुखरूप रेस्क्यू करून सुटका करण्यात आली आहे आणि अजून सुद्धा बामणी या गावात काही नागरिक आहेत त्यांची सुद्धा आज दिवसभरात सुटका केली जाणार आहे। मात्र अशा पद्धतीने जे आहे ते आर्मीच्या वतीने या सगळ्या पूरग्रस्त नागरिकांची या ठिकाणी काळजी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। स्थानिक आरोग्य पथक सुद्धा या ठिकाणी दाखल झालं आहे आणि नागरिकांच्या आरोग्याची तपासणी या ठिकाणी करण्यात आली आहे। नुकतीच पालकमंत्री अतुल सावे यांनी या गावाला भेट दिली, नागरिकांसोबत सुद्धा चर्चा केली। नागरिकांनी सुद्धा रोष व्यक्त करत पालकमंत्री अतुल सावे यांना काही सवाल विचारलेत। आमच्या शेताच्या बांधावर येऊन पाहणी करा। त्यानंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी तुम्हाला नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन सुद्धा गावकऱ्यांना दिलं आहे। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, धर्माबाद, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।